हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग यावर्षी 2020-21 न्यू सिलेबस आलेला आहे. क्रेडिट सिस्टीम या पॅटर्न नुसार फर्स्ट सेमिस्टर SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग मधला जो सिलेबस आहे त्यामध्ये 4 टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिकवर आधारे जी MCQ एग्जाम होणार आहे किंवा रेग्युलर एग्जाम जरी असेल तरी या 4 टॉपिकवर कोणत्या प्रकारचे MCQ येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आणखीन प्रोग्रेससाठी मदत करणार आहे. आणि तुमचा थोडाफार अभ्यास झालेला असेल तर या व्हिडिओमुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारल्यानंतर थोडा वेळ दिला जाईल. त्या वेळामध्ये तुम्हाला आन्सर गेस करायचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये क्वेश्चन नंबर आणि आन्सरचा ऑप्शन इमिजिएट या ठिकाणी सबमिट करायचा आहे. जर तुम्ही ऑफलाईन पाहत असाल किंवा नंतर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. ओके, अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर ठेवलेले आहेत, ज्यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, थेरी लेक्चर्स आहेत, एक्झाम साठी असणाऱ्या टिप्स आहेत, अकाउंटिंग बरोबर कॉस्टिंग सुद्धा आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. MCQ इन कॉर्पोरेट अकाउंटिंग SYBCom सेमिस्टर फर्स्ट. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, SYBCom सेमिस्टर फर्स्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग, ज्यामध्ये पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. टॉपिक आहे प्रॉफिट प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स. मित्रांनो, आणखीन एक टॉपिक बाकी आहे जो आहे कंपनी फायनल अकाउंट, ज्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ असेल, कारण त्या टॉपिकवर आधारित जास्तीत जास्त क्वेश्चन्स माझ्याकडे रेडी आहेत. या 3 टॉपिकचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आणि 4 ऑप्शन्स विचारणार आहे. तुम्हाला तुमचं आन्सर 2 ते 5 सेकंदामध्ये गेस करायचं आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत त्यांनी कृपया लाईव्ह चॅट मध्ये ऑप्शन सेंड करायचा आहे. पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये प्रॉफिट अर्न बिफोर इनकॉर्पोरेशन इज अ डॅश डॅश. पर्याय आहेत जनरल रिझर्व, रेव्हेन्यू प्रॉफिट, गुडविल का कॅपिटल रिझर्व. ज्यांना आन्सर द्यायचा आहे त्यांनी लाईव्ह चॅट मध्ये क्वेश्चन नंबर 1 त्याच्या पुढे ABCD यापैकी कोणता पर्याय आहे तो सांगायचा आहे. बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा जो प्रॉफिट आहे त्याला कोणता प्रॉफिट म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. यस, गुड आन्सर हियर, कॅपिटल प्रॉफिट. करेक्ट आन्सर. जर बिफोर इनकॉर्पोरेशन असतं, सॉरी, जर आफ्टर इनकॉर्पोरेशन असतं तर मात्र रेव्हेन्यू प्रॉफिट आला असता. बिफोर इनकॉर्पोरेशन कॅपिटल प्रॉफिट, जो प्रॉफिट डिव्हिडंड साठी युटिलाइज करता येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन ग्रॉस प्रॉफिट इज अलोकेटेड बेस्ड ऑन डॅश डॅश रेशो. पर्याय पाहूया. परचेस रेशो, टाइम रेशो, सेल्स रेशो, वेट रेशो. ग्रॉस प्रॉफिट कोणत्या रेशोत अलोकेट केला जातो? प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड यामध्ये. प्रॉफिट प्रायर हा टॉपिक तुम्ही पाहिलेला आहे, ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस मध्ये या अकाउंट मध्ये
आपण अमाऊंटचे 2 कॉलम करतो, प्री पिरियड साठी वेगळा आणि पोस्ट पिरियड साठी वेगळा. ठीक आहे. तर जो ग्रॉस प्रॉफिट आहे, जो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बिगिनिंगला लिहितो बाय ग्रॉस प्रॉफिट, तो कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो? बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, दॅट इज सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बॅड डेट्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट्स आर अलाउड बेस्ड ऑन डॅश डॅश रेशो. बॅड डेट्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट पहा. प्रॉफिट प्रायरर या टॉपिक मध्ये जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, ज्यामध्ये आपल्याला सर्व इन्कम आणि एक्सपेन्सेस, इन्कम थोडे असतात, एक्सपेन्सेस खूप सारे असतात, ते आपल्याला वेगवेगळ्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे असतात. तर बॅड डेट्स आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे कोणत्या रेशो मध्ये चार्ज होईल? टाइम रेशो, सेल्स रेशो, प्री पिरियडला का पोस्ट पिरियडला? येस, गुड आन्सर. बॅड डेट्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट हे दोन्ही डिपेंड आहेत टर्न ओव्हरवर, म्हणजे सेल्सवर. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज सेल्स. ओके. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ टाइम? रिव्हर्स क्वेश्चन विचारला पहा. खालीलपैकी कोणता? पर्याय पहा. डिस्काउंट, ऍडव्हर्टाइजमेंट, सेलिंग एक्सपेन्स आणि इन्शुरन्स. खालीलपैकी कोणता एक्सपेन्स हा टाइम या बेसमध्ये अलोकेट केला जातो? येस, करेक्ट आन्सर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, दॅट इज इन्शुरन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रॉफिट अर्न आफ्टर इनकॉर्पोरेशन इज अ डॅश डॅश. प्रॉफिट अर्न आफ्टर इनकॉर्पोरेशन बघा, मगाशी बिफोर आलं होतं, आता आफ्टर आलंय. पर्याय पहा. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. कॅपिटल प्रॉफिट, गुडविल, रेव्हेन्यू प्रॉफिट अँड कॅपिटल रिझर्व. अँड आय थिंक I have already told you the answer of this question at the time of explanation of first answer. Okay, remember after आहे, after. Yes, good answer, option C, revenue profit. GAAP stands for, GAAP चा अर्थ काय, फुल फॉर्म काय पहा. जनरली accepted accounting policies, generally accepted auditing policies, generally accepted accounting principles, generally accepted accounting procedures. Yes, गेस करा. चारहीचे फुल फॉर्म तेच होतात. ठीक आहे, चारही पर्याय सारखेच वाटतात ते. बट हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज जनरली accepted accounting principles. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन शुड बी क्रेडिटेड टू. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन शुड बी क्रेडिटेड. ऑप्शन गुडविल अकाउंट, कॅपिटल रिझर्व अकाउंट, जनरल रिझर्व अकाउंट का P&L अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रायर पिरियडचा जो प्रॉफिट आहे, म्हणजे त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. तो कॅपिटल प्रॉफिट कोणत्या अकाउंटला क्रेडिट केला जातो? येस, गुड आन्सर ऑप्शन बी, कॅपिटल रिझर्व इज करेक्ट आन्सर. ओके. आणि जर लॉस असता तर तो डेबिट झाला असता. कॅपिटलच्या विरुद्ध काय आहे? गुडविल. लक्षात असू द्या मित्रांनो. जसं आपण अकाउंट मध्ये ऑपोजिट कन्सेप्ट शिकलो आहोत. डेटर्सच्या विरुद्ध क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबलच्या विरुद्ध बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक बॅलन्स. ओके. सिमिलरली दिस इज अगेन ऑपोजिट कन्सेप्ट, कॅपिटल रिझर्व अँड गुडविल. लक्षात ठेवायला सोपं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. बॅड डेट्स रिकवर्ड which was written off before purchase of business should be allocated. पर्याय पाहूया आपण. इन टाइम रेशो, इन सेल्स रेशो, इन प्री पिरियड ओनली आणि टू पोस्ट पिरियड ओनली. काय अर्थ आहे? आपण बिझनेस परचेस करण्याच्या अगोदरचे बॅड डेट्स जे रिटर्न ऑफ केले होते, सोडून दिलेले पैसे होते, बुडालेले पैसे होते, परंतु ते रिकव्हर झाले. हा प्रॉफिट कोणत्या पिरियडचा? इनकॉर्पोरेशन नंतरचा आहे का इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा आहे? तो टाइम रेशो डिस्ट्रीब्यूट करायचा का सेल्स रेशो डिस्ट्रीब्यूट करायचा? दिस इज क्वेश्चन. ओके.
अँड व्हॉट इज ओपिनियन ऑफ यू? काय तुम्हाला याचा अंदाज वाटतोय? 3 वर्षापूर्वीचे पैसे म्हणजे प्री पिरियड मध्येच जातील ना, म्हणून करेक्ट आन्सर येईल याचं प्री पिरियड इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा, ज्याचा बेनिफिट हा फक्त वेंडर घेऊ शकतो. वेंडर म्हणजे त्या कंपनीचा जुना मालक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर शुड बी डिवाइडेड इन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन डॅश डॅश. पर्याय टाइम रेशो, ऍडजस्टेड टाइम रेशो, परचेस रेशो आणि सेल्स रेशो. मित्रांनो, डिस्काउंट रिसिव्ड आहे. रिसिव्ड म्हणजे आपण खरेदी केलेला आहे. क्रेडिटर शब्द आहे म्हणजे मालाची खरेदी आहे. आणि खरेदीचा जो डिस्काउंट आहे म्हणजे फायदा आहे, हा कोणत्या रेशो मध्ये चार्ज होणार असा क्वेश्चन आहे. येस, डेफिनेट. खरेदीचा डिस्काउंट म्हणजे खरेदीच्या रेशो मध्ये जाणार. जेवढी खरेदी प्री पिरियड मध्ये तेवढा डिस्काउंट प्री साठी, जेवढी खरेदी पोस्ट मध्ये तेवढा डिस्काउंट पोस्ट साठी. ओके, म्हणून इथं करेक्ट आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. ऑडिट फी शुड बी डिवाइडेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन डॅश डॅश. बरेच विद्यार्थी इथे ऑडिट फीच्या बाबतीत गोंधळ करतात. पोस्ट पिरियड, प्री पिरियड, टाइम रेशो आणि सेल्स रेशो. काय आन्सर असणार सांगा? ऑडिट फी मित्रांनो हमेशा लक्षात ठेवा, ऑडिट फी ही पोस्ट पिरियड मध्येच जाते. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. काय? पोस्ट पिरियड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर written off or allocated to profit and loss account in dash dash. नाव प्री आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हान्स मध्ये केलेले एक्सपेन्सेस असतात ते, जे मोठ्या कालावधीसाठी केलेले असतात आणि त्यातला थोडा थोडा पार्ट दरवर्षी चार्ज केला जातो. म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस यावर्षी जे रिटर्न ऑफ होतील हे कोणत्या रेशो मध्ये चार्ज होतील असा प्रश्न आहे. आणि मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, नाव जरी प्री असलं, पर्याय पाहिले प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन, कमेन्समेंट आणि बिगिनिंग. ऑप्शन असे आहेत की शहाणा माणूस बरोबर अचूक पर्याय शोधणार. 3 पर्यायांचा अर्थ एकच आहे. येस, गुड आन्सर. पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हिअर. मित्रांनो लक्षात ठेवा, नाव जरी प्री असलं तरी तो चार्ज होतो पोस्ट मध्ये. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. वेंडर इंटरेस्ट इज अलोकेटेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड इन. वेंडर इंटरेस्ट. वेंडर इंटरेस्ट म्हणजे काय? परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट जेव्हा पे करतो तोपर्यंत त्या वेंडरला आपण इंटरेस्ट देत असतो. ज्या दिवशी बिझनेस परचेस केला किंवा ज्या दिवशी इनकॉर्पोरेशन झालं त्याच दिवशी पेमेंट होत नाही, पेमेंट थोडं लेट होतो आणि जेवढं लेट झालं तेवढ्या कालावधीचं व्याज द्यावं लागतं. आणि तो कालावधी त्याचं व्याज हे आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये म्हणजे P&L अकाउंट मध्ये कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करायचं असा क्वेश्चन आहे. ऍडजस्टेड टाइम रेशो, टाइम रेशो, ऍडजस्टेड सेल्स रेशो का सेल्स रेशो? टाइम रेशो करेक्ट आहे, परंतु टाइम रेशो मध्ये होतं काय, इनकॉर्पोरेशन मध्ये काही महिने येतात आणि उरलेले सगळे पोस्ट पिरियड मध्ये येतात. म्हणून इथे तुम्हाला ऍडजस्टेड टाइम रेशो, दिस इज करेक्ट आन्सर. ऍडजस्टेड टाइम रेशो म्हणजे काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ पहा. या चॅनलवर भरपूर व्हिडिओ या टॉपिकचे अवेलेबल केलेले आहेत. प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे मी त्यामध्ये संपूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लॉस टू इनकॉर्पोरेशन शुड बी डेबिटेड टू. लॉस टू इनकॉर्पोरेशन, मला वाटतं मगाशी आपण क्वेश्चन पाहिला त्यामध्ये लॉस टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, इनकॉर्पोरेशनचा लॉस. याच प्रश्नाचं उत्तर प्रॉफिट टू इनकॉर्पोरेशनच्या वेळेला मी दिलेलं आहे. बघा 4 पर्यायामध्ये काय आहे. जर प्रॉफिट असेल तर काय होतो आणि लॉस असेल तर काय होतो मी सांगितलं. बऱ्याच त्यावेळेला मी ऑपोजिट कन्सेप्ट सुद्धा सांगितल्या होत्या. यस, व्हेरी गुड.
majority of students give option A, that is goodwill, and that is correct answer. Okay, next question. Advertisement and carriage outward should be divided between pre and post incorporation period in dash dash. जाहिरात आणि कॅरेज आउटवर्ड असा आहे बघा, कोणत्या रेशो मध्ये चार्ज होतील रे ते? ओके, व्हॉट इज युअर ओपिनियन? जाहिरात आहे म्हणजे कोणत्या रेशोत चार्ज होतील? यस, गुड केस, दॅट इज ऑप्शन डी. जाहिरात, कॅरेज आउटवर्ड. एकावरून गेस करता येणार नाही म्हणून दोन हिंट दिलेले आहेत. कॅरेज आउटवर डिपेंड आहे सेल्सवर, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सेल्स रेशो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द सॅलरी पेड टू मॅनेजर फॉर अ पिरियड बिफोर ॲक्विजिशन ऑफ बिझनेस इज शुड बी डॅश डॅश. ओके, ॲक्विजिशनच्या अगोदर जो वेंडर कडे मॅनेजर होता त्याची सॅलरी मग अगोदर आहे म्हणजे कुठे जाणार पहा? allocated in time ratio, posted in pre-incorporation period, allocated in sales ratio, का posted in post-incorporation period. आता इथं क्लिअर आहे बिफोर ऍक्विजिशन ऑफ बिझनेस. बिफोर म्हणजे अगोदर, मग अगोदर म्हणजे प्री मध्ये जाणार ना, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. बघा मित्रांनो काय होतं, तुम्ही ज्या वेळेला प्रश्न वाचता त्यावेळेला नॉलेज हे फार मोठे फॅक्टर आहे. जर तुम्हाला ते माहित असेल तरच त्याचं उत्तर आठवणार आहे. कधीतरी वाचलेलं आहे, कधीतरी ऐकलेलं आहे, कधीतरी सोडवलेलं आहे. जर त्याबद्दल कोणतीही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नाही, त्या टॉपिकच माहित नाही, काहीही माहित नाही, तर यू कॅन सर्वाइव्ह ओनली ऑन द बेस ऑफ युअर जजमेंट. ओके, आणि गुड लक प्रत्येक वेळेला गुड लक असतो असा नाही. तुम्हाला थोडंच फार माहिती पाहिजे काहीतरी. आणि ज्यांना माहिती नाही, काही विद्यार्थी असे असतात का प्रश्न वाचल्यानंतर त्याचं जजमेंट लावता का याचा आन्सर काय असणार. ओके, बघूया आपण क्वेश्चन पुढचा. इंटरेस्ट ऑन बँक लोन इज अलोकेटेड बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन इन डॅश डॅश. इंटरेस्ट ऑन बँक लोन आहे पहा, बँक लोन. मग बँकेचं लोन त्याचं व्याज म्हणजे हा खर्च आहे, आणि हा खर्च कोणत्या रेशोत चार्ज होईल? ऍडजस्टेड टाइम रेशो का टाइम रेशो, ऍडजस्टेड सेल्स रेशो का सेल्स रेशो. गुड आन्सर ऑप्शन बी, करेक्ट आन्सर लगेच दिलेला आहे आणि दॅट इज परफेक्ट आन्सर. ओके, बँक लोन त्याचं व्याज टाइम रेशो मध्ये चार्ज होईल. अगोदर प्री मध्ये जेवढे महिने आहे तेवढ्या महिन्याचं व्याज प्री पिरियड साठी, आणि पोस्ट मध्ये जेवढा कालावधी आहे तेवढ्या महिन्याचं व्याज पोस्ट साठी. सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अलोकेटेड इन टाइम रेशो. टाइम रेशो मध्ये कोणता घटक नाही असा प्रश्न विचारलाय. मग घटक पाहावा लागेल ना. ऑफिस एक्सपेन्सेस पहा टाइम रेशो मध्ये असतो का? ओके, बँक चार्जेस टाइम रेशो मध्ये असतात का? माहित नाही. इन्शुरन्स प्रीमियम टाइम रेशो मध्ये असतो का? ओके, पॅकिंग एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये असतो का? अरे मग कोणता या चार पैकी कोणता एक आहे जो टाइम रेशो मध्ये नाहीये? ओके, गुड गेस, पॅकिंग एक्सपेन्स. दॅट्स गुड, डी इज करेक्ट आन्सर. पॅकिंग आहे म्हणजे सेल्स वर जाईल ना. जेवढा माल विकला तेवढ्या मालाची पॅकिंग करावा लागेल, आणि तेवढा खर्च तेवढ्या डिपार्टमेंटला तेवढ्या पिरियड मध्ये तेवढा चार्ज होईल. ओके, गुड गेस, व्हेरी गुड. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज द प्रॉफिट अर्न फ्रॉम डेट ऑफ डॅश डॅश. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, हा प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे तो कॅपिटल प्रॉफिट आहे. हा कधीपासून कधीपर्यंतचा प्रॉफिट असतो. दिस इज क्वेश्चन. बरेच विद्यार्थ्यांना क्वेश्चनचा अर्थ कळत नाही. ओके, ठीक आहे, दोन वेळा वाचा. परचेस ऑफ बिझनेस टू डेट ऑफ एंड ऑफ इयर. एंड ऑफ इयर डायरेक्ट फायनान्शियल इयर नको. बिझनेस स्टार्ट झाल्यापासून इनकॉर्पोरेशन पर्यंत का बिझनेस, परचेस ऑफ बिझनेस टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत का परचेस ऑफ बिझनेस टू डेट ऑफ कमेन्समेंट पर्यंत. सगळे अर्थ सारखेच वाटतात. येस,
गुड आन्सर. ऑप्शन सी, ज्या दिवशी बिझनेस विकत घेतला त्या दिवसापासून इनकॉर्पोरेशन पर्यंतचा जो कालावधी आहे आणि त्या कालावधीचा जो प्रॉफिट आहे त्याला म्हणतात प्रॉफिट प्रायर. ओके, सो राईट आन्सर ऑप्शन सी, दॅट इज परचेस ऑफ बिझनेस टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. For calculation of dividend, dash dash of shares is considered. टॉपिक बदलला वाटतं. पर्याय मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, सेल्स व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू. डिव्हिडंड कॅल्क्युलेशन करण्यासाठी डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन डॅश डॅश. आपण FY/BCom लाही शेअर्स अँड डिव्हिडंड मध्ये शिकलेलो आहे. येस, डिव्हिडंड कॅल्क्युलेट करताना कोणत्या व्हॅल्यूचा विचार केला जातो? मार्केट व्हॅल्यू का सेल्स व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू का फेअर व्हॅल्यू? येस, फेस व्हॅल्यू, दॅट इज ऑप्शन बी, करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. डॅश डॅश इज वन पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलचा एक भाग त्यालाच काय म्हणतात? गुडविल म्हणतात, सरप्लस म्हणतात, रिझर्व म्हणतात का शेअर म्हणतात? भाग भांडवलाचा एक भाग म्हणजे काय? यस, भागाला भागच म्हणतात. मराठीमध्ये भाग म्हणतात, इंग्रजीमध्ये शेअर्स म्हणतात. यस, ऑप्शन डी. पहा, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, भाग भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल मध्ये शेअर्स असतात, भाग भांडवलात भाग असतात. ठीक आहे, नेक्स्ट. Average profit is equal to total profit divided by dash dash. Number of shares, number of shareholder, number of debentures, number of years. सिंपल क्वेश्चन. काही प्रश्न सोपे असतात. काय ऍव्हरेज विद्यार्थ्यांना ते जास्त वेळ नको लागायला, लवकर कमीत कमी पासिंग पुरते तरी क्वेश्चन सोपे असतात मित्रांनो. ठीक आहे, येस, गुड आन्सर. नंबर ऑफ इयर्स, दॅट इज ऑप्शन डी, correct answer. Which of the following important ratio to be calculated in profit prior? खालील पैकी कोणते रेशो इम्पॉर्टंट आहे? ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट रेशो का इन्कम रेशो, एक्सपेन्स रेशो, ऍडजस्टेड रेशो अँड लिक्विडिटी रेशो का टाइम रेशो अँड टर्नओव्हर रेशो? टाइम रेशोला पिरियड रेशो असं म्हणतात, टर्नओव्हर रेशोला सेल्स रेशो असंही म्हणतात. सांगा. ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे. हे रेशो अजून तरी आपण 12th ला असताना रेशो अनालिसिस मध्ये सर्व रेशो शिकलेले आहोत. ठीक आहे, गुड. ऑप्शन डी, टाइम रेशो अँड टर्नओव्हर रेशो, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. Accounting for amalgamation of company is done as per. Accounting for amalgamation. AS5, AS14, AS21 का AS10? अमलगामेशनचा अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर काय आहे असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, येस, करेक्ट आन्सर ऑप्शन बी, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 14 म्हणजे अमलगामेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच अकाउंटिंग स्टँडर्ड इज ऍप्लिकेबल फॉर प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट? AS5, AS14, AS21, AS10. हे 4 पर्याय आहेत, कारण हे 4 अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये आहेत. ठीक आहे, काय आहे प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट? ज्याचं पूर्वीचं नाव होतं अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. गुड. अकाउंटिंग स्टँडर्ड 10, that is option D. It is correct answer. चलो next question. The amount payable by purchasing company to the vendor company for business purchase is called. पर्याय आहे गुडविल अकाउंट, कॅपिटल रिझर्व अकाउंट, परचेस कन्सिडरेशन आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. पहा मित्रांनो, क्वेश्चन काय आहे?
अमाऊंट पेएबल बाय परचेसिंग कंपनी म्हणजे खरेदी करणाऱ्या कंपनीने टू द वेंडर कंपनी, बिझनेस विकणाऱ्या कंपनीला जे पैसे देणे बाकी आहे त्याला काय म्हणतात? कदाचित तुम्हाला माहित नसेल तर माहिती असू द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे ऑप्शन सी. बघूया तो उत्तर पर्याय बरोबर आहे का? यस, दिस इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. लिक्विडेशन ऑफ वन कंपनी बट नो फॉर्मेशन ऑफ एनी न्यू कंपनी इज कॉल्ड. एक कंपनी बंद होते परंतु दुसरी कंपनी सुरू होत नाही. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 जर तुम्ही पाहिलेला असेल तर त्यामध्ये व्यवस्थित सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे तुमच्या शिक्षकांनी. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 अतिशय सुंदर अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. पुलिंग इंटरेस्ट मेथड पाहिली? ठीक आहे, त्यावरती क्वेश्चन आहेत. लिक्विडेशन ऑफ वन कंपनी, एक कंपनी बंद होते बट नो फॉर्मेशन ऑफ एनी न्यू कंपनी, पण नवीन कंपनी सुरू होत नाही, त्याला काय म्हणतात? येस, गुड आन्सर. ऍब्झॉर्प्शन, ऑप्शन डी. ठीक आहे मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं हे काय परेशानी आहे, परंतु जर तुम्ही नीट जर वाचलं ते तर अकाउंटिंग स्टँडर्ड सुंदर टॉपिक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार करा. अतिशय खूप सखोल माहिती संपूर्ण अकाउंटिंगची त्यामध्ये असते आणि जी ऍज अ कॉमर्स स्टुडंट्स आपल्याला माहिती पाहिजे असते. ठीक आहे. नेक्स्ट, अमलगामेटिंग कंपनी इज ऑल्सो कॉल्ड. अमलगामेटिंग कंपनीला काय म्हणतात? परचेसिंग कंपनी, वेंडर कंपनी, अमलगामेटेड कंपनी का ट्रान्सफरी कंपनी, काय म्हणतात? अमलगामेटिंग म्हणजे जी कंपनी अमलगामेट करून देते का करून घेते. ओके, अवघड प्रश्न आहे. अमलगामेटेड म्हणजे जिचं अमलगामेशन झालंय, म्हणजे नवीन कंपनी, त्यालाच ट्रान्सफरी म्हणतात ना. आणि नवीन कंपनी म्हणजे जिने बिझनेस विकत घेतला, म्हणजे परचेसिंग पण झाली. म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे तीनही एकच पर्याय आहेत. आणि अमलगामेटिंग म्हणजे जिने स्वतःचा बिझनेस विकला, जिने स्वतःमध्ये बदल केला अशी कंपनी म्हणजे त्याला वेंडर, म्हणजे वेंडरचा अर्थ आहे दुकानदार, म्हणजे ज्याने स्वतःचा बिझनेस विकला, विक्रेता. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर इथे वेंडर आहे. गुड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. अकाउंट स्टँडर्ड बोर्ड इन इंडिया एस्टॅब्लिश इन द इयर. 4 पर्याय आहेत. कोणत्या वर्षी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड इंडियामध्ये स्थापन झालं? येस, गुड. 1977, 1977. लक्षात असू द्या. ठीक आहे, कदाचित माहिती असेल बऱ्याच जणांना हे 11वी पासून, कारण आता तुमच्या सिलेबस मध्ये 11वी पासून अकाउंटिंग स्टँडर्ड होतं, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. बेसिक इन्फॉर्मेशन. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगामेशन इज to bring economy in expenses, to facilitate distribution, to eliminate competitions and all the above. अमलगामेशनचा मुख्य उद्देश काय आहे? ब्रिंग इकॉनॉमी इन एक्सपेन्सेस, खर्च कमी करण्यासाठी, फॅसिलिट डिस्ट्रीब्युशन म्हणजे कामाचं वाटप व्हावं म्हणून, इलिमिनेट कॉम्पिटिशन स्पर्धा नष्ट व्हाव्यात म्हणून. सर सगळेच पर्याय आहेत ना. या सर्वांमुळे हे सर्व उद्देश आहेत ज्या उद्देशाने अमलगामेशन केलं जातं. अमलगामेशन म्हणजे काय? दोन सिमिलर टाइप ऑफ बिझनेस कम टुगेदर अँड रन द वन युनिट ऑफ बिझनेस. ठीक आहे, त्याला अमलगामेशन म्हणतात. म्हणजे इथं पर्याय येईल, सगळेच पर्याय आहेत, म्हणजे ऑल द अबव, दॅट इज ऑप्शन डी. ओके. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 इज फॉर. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 नंबरचं काय आहे? इथे नाव आहेत. अमलगामेशन तिथं 14 होतं. फिक्स ॲसेट, फायनान्शियल स्टेटमेंट आणि इन्व्हेस्टमेंट, यातला अकाउंटिंग स्टँडर्ड 21 नंबर कोणता आहे? गुड. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजेच कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे, फायनान्शियल स्टेटमेंट. ऑप्शन सी आहे का उत्तर? यस, गुड आन्सर हियर. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण.
अकाउंटिंग स्टँडर्ड 10 अप्लाइज टू विच ऑफ द फॉलोइंग? अकाउंटिंग स्टँडर्ड 10 कशावर? नॅचरल रिसोर्सेस, प्लांट अँड मशिनरी, लाईव्ह स्टॉक का वेस्टिंग ऍसेट? येस, अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आहे फिक्स ऍसेट, त्यालाच प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स म्हटलं जातं. म्हणजे नॅचरल रिसोर्सेसवर, लाईव्ह स्टॉकवर, वेस्टिंग ऍसेटवर ते काम करत नाही, तर ते काम करतोय फिक्स ऍसेटवर. म्हणजे प्लांट अँड मशिनरी इज करेक्ट आन्सर हियर. गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर ऑप्शन दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. An dash dash is combination of two or more companies into a new entity. पर्याय पाहूया पहिल्यांदा आपण. अमॅलगमेशन, ऍब्झॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन का व्हॅल्युएशन? कॉम्बिनेशन म्हणजे दोन किंवा मिक्सिंग. कॉम्बिनेशन मिक्सिंग. टू ऑर मोर कंपनी इंटू न्यू एंटिटी. एक नवीन एंटिटी तयार होते, नवीन कंपनी तयार होते, 2-3 जणांचं कॉम्बिनेशन मिळून, त्यालाच अमॅलगमेशन म्हणतो आपण, है ना? येस, गुड आन्सर. प्रश्न वाचल्यानंतर त्याचा थोडा विचार करा. लय वेळ झाला, आपण ए ऑप्शन नाही दिला, मग आता ए देऊ, नंतर बी देऊ, असं नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन द केस ऑफ डॅश डॅश ओनली वन कंपनी सर्वाइव्ह अँड ऑल अदर लॉज देअर एंटिटी. पर्याय पाहूया आपण. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, अमॅलगमेशन, ऍब्झॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. क्वेश्चन काय आहे पहा. इन द केस ऑफ डॅश डॅश म्हणजे कोणत्या केसमध्ये फक्त एक कंपनी जिवंत राहते, म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवते, आणि बाकीच्या सर्व कंपनी ज्या आहेत ह्या स्वतःचं अस्तित्व लॉस करतात, म्हणजे गमवून बसतात, कायमच्या बंद होतात. याचं आयडियल एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर देना बँक आणि बडोदा बँक दोन वेगवेगळ्या एंटिटी होत्या. त्यापैकी एका बँकेने स्वतःचं नाव अस्तित्व गमावून बसली आहे, परंतु एक बँक मात्र तिचं नाव तसंच शाबित ठेवलेलं आहे. अशा केसला काय म्हणतात? गुड. इट इज कॉल्ड ऍब्झॉर्प्शन. करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन डॅश डॅश इज an enterprise that is controlled by other enterprise known as parent company. पर्याय सबसिडियरी कंपनी, होल्डिंग कंपनी, अमॅलगमेटिंग कंपनी आणि मायनॉरिटी. काय आहे? जी कंपनी दुसऱ्या कंपनीकडून, पेरेंट कंपनीकडून कंट्रोल केली जाते त्या कंपनीला काय म्हणतात? येस, व्हेरी गुड. सबसिडियरी कंपनी इज करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवाइड बाय 2 इज इक्वल टू डॅश डॅश. ऑप्शन मार्केट व्हॅल्यू, नेट ऍसेट व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू का कॅपिटल व्हॅल्यू? येस, गुड आन्सर. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधला प्रश्न आहे. फेअर व्हॅल्यू इज करेक्ट आन्सर हियर, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. लॉस ड्यू टू अर्थक्वेक इज एन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश. अर्थक्वेक, भूकंप झाला. ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटी, चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी का प्रायर आयटम? लॉस, अर्थक्वेक मुळे लॉस झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण लिहितोय आता लॉस ड्यू टू अर्थक्वेक. मग हे कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये येईल, म्हणजे कोणता आयटम आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5 मध्ये आहे हे पहा. दिस इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम आहे. ठीक आहे, म्हणजे कधीतरी होणारे जे लॉस आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी मध्ये टाकतो आपण. गुड. नेक्स्ट. Change of depreciation method from written down value to straight line method is an example of dash dash. पहा, तुम्ही काय बदललं? डिप्रिसिएशनची मेथड बदलली. त्याला ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटी म्हणतात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटी म्हणतात, चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी बोलतात का चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट म्हणतात? येस, गुड आन्सर. चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज. करेक्ट आन्सर, ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Accounting standard 5 is for dash dash.
अकाउंटिंग स्टँडर्ड 5 नंबरचं जे आहे ते काय आहे पहा. अकाउंटिंग फॉर अमालगमेशन सर याचं 14 नंबर आहे. ओके. अकाउंटिंग फॉर फिक्स एसेट सर याचं नाव तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट्स आहे ना, जे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 10 आहे. ओके. नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड प्रायर आयटम अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी मला माहित नाहीये. आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट हे तर 21 नंबर आहे ना. मग काय आन्सर आहे करेक्ट? येस, व्हेरी गुड. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ संपल्यावरती व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर फायनल अकाउंटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिजे असल्यास तशी कमेंट करा. एखादा प्रॉब्लेम जरी पाहिजे असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तरी मी तो व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल होणार आहेत जे तुम्हाला बीकॉमला तुमच्या अभ्यासामध्ये खूप मदत करणार आहे. हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही मिळावेत असं वाटत असेल तर किमान 1-2 मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.